कसे आहेत? वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स अ तेजस्विनी. अँड तुम्ही आता विचार करत असाल आम्ही कुठं चाललो आहे. सो आम्ही चाललो आहे फिरायला, बट मी तुम्हाला सांगणार नाही, नंतर सांगेन. सो आम्ही बॅग वगैरे घेतले आणि इथे ही आहे मी, गुड्डी मामा आणि शीतल मामा. सध्या तर चाललो आता आमची 8:15ची ट्रेन आहे बदलापूर स्टेशनच्या इथे. आणि मग तिथून मुंबई सेंट्रलला 11:30ची ट्रेन आहे. मग आता बघत राहा व्लॉग एंडपर्यंत. तर चला आपण निघूया आता. बाय. यूट्यूबवर आमच्या बरोबर तुम्ही पण या फिरायला. हॅलो गाईज, स्टे ट्यून. आम्ही कुठे चाललो आहोत तुम्हाला लवकरच कळेल. मुंबई स्टेशनला आलो आहे. तिथून भायखळावरून मुंबई स्टेशनला आलो आहे. आता इथे आपली 11:30ची ट्रेन आहे. मग आपण ट्रेनमध्ये गेल्यावर भेटूया. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. आमची ट्रेन चालू होईल 11:30 वाजता. तर ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. नेक्स्ट डे. सो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे 9 वाजले, 8 का 9. आणि आता आम्ही ब्रश करतोय. आपण आता ब्रश वगैरे करतो, काहीतरी खातो, मग ब्लॉग बघत राहा. सो गाईज, आता ब्रश वगैरे सगळं करून झालंय आणि इथे शीतल मामा बसले. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत. बाहेर असं मस्त वातावरण आहे सगळं छान. आणि इथे काकी बसलेत. हॅलो. सो आता थोड्या वेळात आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहे. आणि तुम्हाला अजून सांगितलं नाही आहे, तर लवकरच समजेल तुम्हाला. सो गाईज, आम्ही आलो आहे उज्जैनला. सो खूप एन्जॉय करूया. आणि आपल्यासोबत पण सगळे आहेत. सो व्लॉग एंडपर्यंत बघा. आणि आता आपण इथून जाणार आहे मंदिरच्या इथे हॉटेल वगैरे घेऊ आणि मग तिथे राहूया. आणि त्यानंतर पाय वगैरे पण पडायला जायचं आहे. तर व्लॉग बघत आहे. सो गाईज, आता आम्ही एक हॉटेल केलं आहे. इथे सगळे बसलेत आणि आम्ही आता फ्रेश वगैरे होतो. मग आपल्याला जायचं आहे देवाच्या पाया वगैरे पडायला. फ्रेश वगैरे होतं आणि मग तुम्हाला भेटतो. घेणार. सो गाईज, आता आमची तयारी झाली अँड आम्ही आता चाललो नाश्ता करायला. मग त्यानंतर भूक लागली आहे. मग त्याच्यानंतर आपण जाणार आहे. आपण बघत राहू. सो चला, सगळ्यांची तयारी डन आहे. चला आता पण निघू.
हाँ इसमें बोलो वीडियो में थोड़ा। सो गाइस हा सत्ययुग रेस्टॉरंट आहे. सो गाईज आता मी नाश्ता करून आलो आहे अँड आता आम्ही जाणार आहे महाकालला. सो स्टे ट्यून. आणि आता आमची सो तर गाईज स्टे ट्यून. आणि आता आमची कार आहे जी बुक केली आहे. सो त्याच्याने आपल्याला जायचं आहे तर बघत राहा. सो गाईज आता आपली इथे इको आली आहे अँड आपण आता बसूया आणि आपण डायरेक्ट उज्जैनला भेटूया. ओके सॉरी. सो गाईज आता आपण इकोमध्ये बसूया अँड आपल्याला आता डायरेक्ट जायचं आहे टेम्पलला महाकाल. आता आम्ही बसलोय आणि आता आपण जाणार आहे टेम्पलला. सो गाईज आता आम्ही आलोय काल भैरव मंदिरात टेम्पल. सो आता आपण दर्शन वगैरे करूया आणि बघत राहा. नको बोलूस. चला ना. तुला मला जरा जास्त दिसते. सो गाईज अजून आम्ही लाईनमध्ये आम्हाला 1-2 तास लागेल अजून दर्शन घ्यायचं. सो बघत राहा. कट कट. आराम से काय इतने दूर आ गए. गाईज फायनली दर्शन डन. काल भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर आणि छान असं दर्शन झालेलं आहे. आताही नक्की या उज्जैनला आणि सगळ्यात पहिले कार भैरवाचं दर्शन घ्यायचं, नंतर महाकालचं दर्शन घ्यायचं. तर आता आपण जाऊया बोले महाकाल. हा महाकालला महाकाल टेम्पल. सो चला. गाईज या ठिकाणी महागडकाली देवीचं मंदिर आहे. तर आत्ताच आम्ही दर्शन घेतलंय. तुम्ही उज्जैनला आलात तर नक्की महागडकाली देवीचं दर्शन घ्या. आणि आता कुठे जायचं? आता आपण जाणार महाकालेश्वर मंदिरात. मग 1 रुपया चिटको. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय. आम्ही हे दर्शन VIP घेतलंय कारण खूप ऊन आहे आणि खूप लेट पण झालं आम्हाला. तर
आता आपण दर्शन वगैरे करूया आणि मग भेटू. आणि ते काहीच कॅमेरा अलाउड नाही, पण जेवढं होतं मी तेवढं काढेल. सो गाईज अशा प्रकारे एकदम सुंदर असं आमचं महाकालेश्वर देवाचं दर्शन झालेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे उज्जैन या ठिकाणी. तर तुम्ही देखील या आणि या मंदिराचे दर्शन घ्या. जय महाकाल. सो आता आपण बघू पुढे पुढे जायचं ते बघत राहा लवकर. आणि इथे सगळे आहेत आपले. सो गाईज आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही जेवायला जाणार आहे. तर आम्ही काही जेवायला जाणार आहे. तर ब्लॉग एंड करतो. बघा कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? सो गाईज आता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि माझ्या फोनमध्ये 1% चार्जिंग आहे. सो आता चार्जिंग वगैरे करते मग जेवायला आलो आहे. आणि आता मेन्यू चपाती आहे छोटी पुरी टाईप, इथे पनीरची भाजी आहे, इथे कढी आहे, इथे दाल बट्टी आहे आणि हे 2 प्रकारची चटणी आहे आणि इथे काकडी आहे आणि हे माहीत नाही काय आणि इथे पाणी आणि ताक दिलं. सो गाईज असा हा मेन्यू आहे. आता आपण जेवूया. सो गाईज जर तुम्ही पण उज्जैनला आले तर हा मेन्यू नक्की म्हणजे हा टाईपचा जेवण तुम्ही नक्की टेस्ट करा. खूप भारी आहे. सो आता आपण जाऊया. अजून आपल्याला 2-3 मंदिर करायचे आहेत, मग आपण बघत राहा. हे सांदीपनी महर्षी आश्रम आहे. या ठिकाणी सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांना लहानपणी शिक्षण दिलं होतं. सो आपण चला आज जाऊन आता बघू. Oh, they are explaining what is this. Okay. And the photo and everything. Next one is सो गाईज आता आम्ही ना डायरेक्ट निघालो आहे इंदोरला, कारण आम्हाला अजून 2-3 टेम्पल उद्या फिरायचे आहेत. आणि आज इथले आम्ही स्किप केले उज्जैनचे, कारण आम्हाला जायचं आहे इंदोरला, कारण तेवढे 2 दिवस होते. सो आता आपण चाललो आहे इंदोरला आणि आम्ही चाललो आहे AC बसने. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा. आपण आता डायरेक्ट भेटूया हॉटेलला, कारण आता कॅपॅसिटी नाही आणि चार्जिंग तर नाहीच आहे फोनमध्ये. सो आपण डायरेक्ट भेटूया तिथे. सो गाईज फायनली वी आर एट इंदोर आणि आम्ही आता एक हॉटेल बुक केलं आहे 2 दिवसासाठी. सो आता आपण फ्रेश होऊ आणि काहीतरी खायला जाऊ इंदोरमध्ये. सो बघत राहा. आता आम्ही फायनली रेडी झालो आहे. आता खाली जाऊन आम्ही जेवण करणार आहे, काहीतरी म्हणजे असं लाईट खाणार आहे इंदोरमध्ये. सो चला आपण जाऊया आता. आणि हा आमचा हॉटेल आहे, तुम्हाला दाखवते मी. सो आपण आता जाऊ. गाईज आम्ही आलो आहे श्री गुरु कृपा या हॉटेलमध्ये. आपण मागवलं आहे, तर आल्यावर मी तुम्हाला दाखवते. सो गाईज आमचं आता जेवण वगैरे झालंय आणि इकडे बघा चला आता आपण जाऊ काहीतरी पिऊ. अजून यांचं पोट नाही भरत. सो गाईज आम्ही जेवण वगैरे करून आलो आणि आता आम्ही झोपतो. उद्या आम्हाला आता दुसरीकडे पण जायचं आहे. तर हा व्लॉग इथेच एंड करतो. तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे उद्या काय आणि कुठे कुठे जाणार आहे आणि काय काय शॉपिंग करणार, कुठे फिरणार, कुठल्या मार्केट वगैरेला जाणार आहे. सो गाईज हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.